मॉर्निंग स्टुडंट्स, मी सुदर्शन सर. बेटा आपल्या त्रिशूल या प्रोग्राम मध्ये आज आपण शिकणार आहे बेटा मोशन इन अ स्ट्रेट लाईन चे पीवायक्यूज. या बेटा याच्यामध्ये बघा बेटा साधारणतः आपण पहिला जो क्वेश्चन आहे बेटा, आता हा जो क्वेश्चन आहे ना बेटा, आपण क्वेश्चन रीड करूया. हा क्वेश्चन कधीचा आहे बेटा? नीट 2023 चा. क्वेश्चन मध्ये बघा बेटा, क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारले बेटा बघा, प्रत्येक क्वेश्चनला आपण फॉर्म्युला आणि शॉर्टकट. आता जर असे क्वेश्चन आले तर बेटा आपण एक शॉर्टकट इथे लिहून ठेवू बेटा. हा जो आहे ना, हा कुठला फॉर्म्युला आहे बाळांनो? जर बेटा डिस्टन्स सेम असेल d1 इक्वल टू d2, इट मीन्स दॅट ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल पाथ. या केस मध्ये काय बाळांनो माहितीये का? या केस मध्ये फॉर्म्युला n बाय v इज इक्वल टू 1 बाय v1 प्लस 1 बाय v2 ब्ला 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 1 बाय vn. आणि जर बेटा याच्यामध्ये जर सपोज बेटा 2 इक्वल पाथ असतील, 2 इक्वल म्हणजे पाथ म्हणजे किती? आता बघा या क्वेश्चन मध्ये बघा 2 इक्वल असेल तर n ची व्हॅल्यू किती बाळांनो? 2. 3 इक्वल पार्ट साठी n ची व्हॅल्यू किती बेटा? 3. हे 3 पर्यंत घ्यायचं. क्वेश्चन कडे या बेटा. क्वेश्चन मध्ये काय बाळांनो बघा, व्हेइकल ट्रॅव्हल्स हाफ डिस्टन्स विथ स्पीड v अँड रिमेनिंग डिस्टन्स म्हणजे रिमेनिंग हाफ बेटा विथ स्पीड किती बाळांनो? 2v. या केस मध्ये बघा पहिलं हाफ आणि नंतरचा हाफ डिस्टन्स कसं आहे? इक्वल. याच्यामध्ये बघा बेटा या केस मध्ये आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. आता याच्यामध्ये जर एक ट्रिप असेल, ट्रिप वाला फॉर्म्युला किंवा 2 इक्वल डिस्टन्सचा फॉर्म्युला फॉर n इक्वल टू 2 जर आपण व्हॅल्यू टाकलं तर आपल्याला फॉर्म्युला भेटतो v एव्हरेज इज इक्वल टू, हा फॉर्म्युला बेटा आपण ह्यात ठेवायचा शॉर्टकट आहे हा 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. हा फॉर्म्युला कधी रे बेटा? जेव्हा n ची व्हॅल्यू किती असेल? 2. या न्यूमेरिकल मध्ये बघा बेटा इक्वल डिस्टन्स आहे, आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरूया. याच्यामध्ये v1 किती दिलाय रे बेटा? v1 इज अ v. व्हॉट इज अ v2? ते किती आहे बघा? 2v. आणि ते काय म्हणते? हाफ अँड रिमेनिंग डिस्टन्स म्हणजे किती बेटा? हाफ. तर बघा याच्यामध्ये आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकतो. v एव्हरेज इज इक्वल टू, फॉर्म्युला काय बेटा? तो फॉर्म्युला बेटा माझा काय फॉर्म्युला आहे? 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. हा फॉर्म्युला जर आपण यूज केला बेटा बघा, आता 2v1 किती आहे रे बेटा? v1 आहे v. v2 किती आहे बाळा? 2v डिवाइडेड बाय v1 प्लस v2, 2v प्लस v. सो इट बिकम्स वरती किती बाळांनो बघा 4v स्क्वेअर डिवाइडेड बाय खाली काय बेटा 2v प्लस v किती बाळांनो? 3v. बेटा याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर पहा v ला v स्क्वेअर काय होईल बेटा? कॅन्सल. फायनल आन्सर विल बी 4/3v. 4/3v means b is the correct option. आपल्याला कळलं पाहिजे की हा शॉर्टकट वापरायचा कधी? जेव्हा क्वेश्चन मध्ये इक्वल पाथ असेल, when object covers equal path in different speeds. ओके बेटा, नेक्स्ट क्वेश्चनला आपण जाऊया बेटा. याच अशाच टाइपच्या क्वेश्चन आपण सुरुवातीला सॉल्व्ह करूया बेटा. नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा, हा क्वेश्चन कधी आला एक्झामला चेक करा. दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन एक्झाम 2022 नीट मध्ये आलेला क्वेश्चन आहे बेटा. व्हेरी इझी क्वेश्चन. हा थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे बेटा, ज्यामध्ये काय बघा बोललंय, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ दिला बेटा. 2 मूव्हिंग पार्टिकल्स मेक angles of 30 degree and 45 degree with the x axis. बघा इथं हा अँगल आहे आणि हा अँगल आहे. ओके, ते काय बोलते बाळांनो? द रेशो ऑफ रेस्पेक्टिव्ह वेलोसिटी. डिअर स्टुडंट्स, जेव्हा एसटी ग्राफ असतो, एसटी ग्राफचा जो स्लोप असतो तो स्लोप म्हणजे v असतो. v इज इक्वल टू ds बाय dt. आणि त्यालाच आपण काय बोलतो बेटा? tan थीटा. काय बोलतो बेटा? tan थीटा. कारण स्लोप म्हणजे काय? y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. y वरती कोण आहे बाळा? डिस्प्लेसमेंट. x वरती कोण बाळा? टाइम. चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन विथ रिस्पेक्ट टू टाइम, तो म्हणजे स्लोप आला. रेशो पाहिजे बेटा v1 बाय v2 इज इक्वल टू tan. पहिला किती अँगल आहे बेटा? फर्स्ट अँगल आहे 30, tan 30 डिवाइडेड बाय दुसरा किती अँगल आहे बेटा? 45. किती आलं बेटा हे? tan 45. So v1 by v2 is equal to tan 30 किती आहे बेटा? 1/√3. व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजे बेटा. आणि tan 45 किती आहे बेटा? 1. So फायनल आन्सर इट विल बी 1/√3. चेक करा बेटा 1/√3 कुठला ऑप्शन आहे? यस, ऑप्शन सी. काय बेटा? 1/√3. व्हेरी इझी अँड व्हेरी सिंपल. एसटी ग्राफचा स्लोप म्हणजे tan थीटा म्हणजे काय असतं? वेलोसिटी. ओके का? बिकॉज वेलोसिटी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. चलो नेक्स्ट.
खूप छान क्वेश्चन आहेत. नीटला कुठलाच क्वेश्चन बेटा अवघड येत नाही. त्याला अवघड करून आपण शिकायचं नाही, त्याला आपण इझी बनवूया बेटा. आता बघा क्वेश्चन काय दिलाय, पर्सन ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन. ओके, नो प्रॉब्लेम. कॉन्स्टंट वेलोसिटी v1 फॉर सर्टेन डिस्टन्स x. ओके, आणि काय म्हणते, विथ कॉन्स्टंट वेलोसिटी v2 फॉर नेक्स्ट इक्वल डिस्टन्स. हे बेटा हे काय बोलतो आपण, नेक्स्ट इक्वल. जर डिस्टन्स इक्वल असेल तर मी तुम्हाला सांगितलंय फॉर्म्युला बेटा, डिस्टन्स इक्वल आणि किती येत रे बेटा, 2. कारण याच्यामध्ये डिस्टन्स d1 बरोबर d2 आहे ना बाबा. n किती आहे रे बेटा, 2. कारण का दोन इक्वल पाथ आहेत. डायरेक्ट फॉर्म्युला बेटा टाकायचा, v एव्हरेज इज इक्वल टू काय बेटा फॉर्म्युला, याच्यामध्ये d1 d2 इज इक्वल टू काय बाळा, x म्हणजेच d1 आणि x म्हणजेच काय बेटा d2. सो v एव्हरेज चा फॉर्म्युला बेटा बोला 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. असा ऑप्शन चेक करा. असा ऑप्शन आपल्याकडे नाहीये. आपला जो ओरिजिनल फॉर्म्युला आहे ना तो वापरा. काय बेटा, n बाय v इक्वल टू 1 बाय v1 प्लस 1 बाय v2. आता मला सांगा बेटा, याच्यामध्ये किती इक्वल डिस्टन्स आहेत, पहिलं x आणि नंतर नेक्स्ट इक्वल डिस्टन्स किती झाले बेटा, 2. याच्यामध्ये जर आपण टाकलं इथे n चं व्हॅल्यू किती दिले बाळा, 2. इट बिकम्स 2 बाय v इज इक्वल टू 1 by v1 plus 1 by v2. So which one is the correct option? Check out. मला वाटतं हा जो ऑप्शन आहे हा आहे का, नाही बेटा. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला एक्झाम मध्ये सगळं सेमच वाटतं बेटा, कळतंय. सो बी कॉन्फिडेंट. आपला जो ओरिजिनल फॉर्म्युला आहे त्याला आपण सोडायचं नाही. ओके, व्हेरी गुड. चलो बेटा, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघा बेटा, नेक्स्ट क्वेश्चन चला. ओके, आता बघा क्वेश्चन हा खूप मोठा वाटतो पण रीड करायचं बेटा, शांत डोक्याने रीड करू. काय दिले बघा बेटा, प्रीती दिले. प्रीती, वी आर नॉट इंटरेस्टेड इन प्रीती. आपण इंटरेस्ट कशामध्ये वळलो की विचारलंय काय बेटा, दे आस्क्ड अबाउट व्हॉट टाइम टेकन बाय हर. ओके, वाचूया क्वेश्चन. प्रीती रिच्ड द मेट्रो स्टेशन. ओके, फाउंड दॅट accelerator not working. Okay, पर्यंत she walked up with the stationary accelerator. हे बघा बेटा, हे जे पहिला पार्ट आहे त्यामध्ये she walked up म्हणजे पहिल्या केस मध्ये जर फर्स्ट केस आपण घेत असाल तर केस फर्स्ट मध्ये बेटा प्रीती काय झाली, प्रीती काय झाली बेटा, प्रीती चालली. ओके, वॉकड अप. इथं जी वेलोसिटी आहे ती कुणाची आहे बाळा, प्रीतीची. माझी वेलोसिटी आहे. मग आपण लिहू शकतो v1 इक्वल टू किती टाइम मध्ये चाललंय बाळा, t1. सपोज डिस्टन्स d तर टाइम किती बाळा, t1. हे झालं v1. हे कधी आहे, जेव्हा प्रीती चालत गेली. सेकंड बघा बेटा, पुढं सेकंड केस मध्ये काय बघा, व्हेरी सिंपल, खूप सोपं आहे बाळा. सेकंड मध्ये काय बघ बेटा, बोल. सेकंड मध्ये काय, ऑन द अदर डेज इफ सी रिमेन्स स्टेशनरी ऑन द मूव्हिंग एक्सेलरेटर. आता काय बघा, सी रिमेन्स स्टेशनरी, ती आता स्टेशनरी आहे ऑन दी मूव्हिंग एक्सेलरेटर. आता कोण मूव्ह होते बाळा, एक्सेलरेटर. तर सेकंड केस मध्ये बघा एक्सेलरेटर मूव्ह होते म्हणजे सेकंड केस मध्ये एक्सेलरेटरची वेलोसिटी किती बाळा, v2. आपण इथं जर v2 पकडला, डिस्टन्स कसा राहिला बेटा, सेम. ती चालत गेली काय, एक्सेलरेटर वरील डिस्टन्स बदलत नाही, बदलतो तो टाइम. सर v2 बरोबर काय बाळा, d अपॉन d2. आणि केस थर्ड मध्ये काय बाळा, केस थर्ड मध्ये ते बोलतात P आणि E दोघं पण काय झाले, दोघं पण मोशन मध्ये आहे बेटा. P पण वर चाललं आणि E पण वर चालला. E फॉर ऍक्सेलरेटर आणि P फॉर प्रीती. पहिला प्रीती चालत गेली, ऍक्सेलरेटर वर्किंग करत नाही. सेकंड केस मध्ये मला सांगा बेटा, सेकंड केस मध्ये काय, तर प्रीती काय केले, प्रीती थांबले, ऍक्सेलरेटर त्याला घेऊन गेलं. आणि थर्ड केस मध्ये काय ते विचारलंय, टाइम टेकन बाय हर टू वॉक अप ऑन मूव्हिंग एक्सेलरेटर. आता एक्सेलरेटर पण मूव्हिंग आहे आणि प्रीती पण काय करते रे बाळा, वॉक करते. याच्यामध्ये बघा बाळांनो, केस थर्ड मध्ये जर आपण आला, फर्स्ट केस, सेकंड केस आणि कुठली बाळांनो, थर्ड केस मध्ये दोघं पण मोशन मध्ये आहे. v इज इक्वल टू लिहू शकता v1 प्लस v2. हे सॉल्व केलं तर बाळा d बाय, आता पहा d बाय t is equal to d by t1 plus d by t2. Dear students, very easy and very simple. क्वेश्चन मोठा आहे म्हणून घाबरायचं नाही बेटा.
डी 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 काय होणार आहे कॅन्सल. रिमेनिंग टर्म जे राहिले बेटा, रिमेनिंग टर्मला जर आपण सॉल्व्ह केलं इथं बेटा, आपल्या लक्षात असं येईल वी विल गेट. आपल्याला काय भेटतं बघा बेटा, आपल्याला असं भेटतं काय भेटेल बघा, टी इज इक्वल टू T1 T2 डिवाइडेड बाय काय बेटा T1 प्लस T2. सॉल्व करा बेटा ते, हे आपल्याला आन्सर भेटतं. ऑप्शन कुठे आहे, T1 T2 अपॉन T1 प्लस T2. तर ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. आता हा क्वेश्चन लेंदी असल्यामुळे वाटतं, पण आपण क्वेश्चन पूर्ण रीड करायचा, कॉन्सेप्टच्या बाहेर जायचं नाही. चलो बेटा नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय बेटा बघा, नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पेज. ओके डन. आता काय बोलले बेटा, टू कार्स P and Q starts from the point कधी रे बाळा at the same time in a straight line, no problem, represented by काय रिप्रेझेंट केले बाळा, पोझिशन्स आर रिप्रेझेंटेड बाय XP दिलंय, XQ दिले, आणि काय बोलते बेटा, at what time do the cars have the same velocity. yes, कुठल्या टाइमला कारची वेलोसिटी सेम असेल. आपल्याला दोन्ही कारची वेलोसिटी बेटा फाइंड आउट करावी लागेल. दे आस्क्ड अबाउट टाइम, टाइम इज द व्हेरिएबल. आपण काढूया व्हाट इज द गिवन. गिवन बेटा तिने असं दिलंय, ते बोलतात VP इक्वल टू काय बाळा VQ. याचा अर्थ असा होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ XP विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा डेरिव्हेटिव्ह बाळा XQ विथ रिस्पेक्ट टू काय बेटा टाइम. हे जर आपण प्रॉपरली सॉल्व्ह केलं तर XP काय रे बेटा, XP बघा इथे AT प्लस BT स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह बोला पटापट. येस व्हेरी गुड. A T चा किती येणार आहे 1, म्हणजे A प्लस B चा काय बेटा 2BT इज इक्वल टू, इथं बघा बेटा FT चा काय बेटा F, इथं काय बाळा मायनस 2T. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं बघा बेटा, हे काय येईल 2BT मायनस हे काय होईल बेटा प्लस 2T इज इक्वल टू F मायनस A. नेक्स्ट पुढे जर आपण गेला प्रॉपरली या दोघांमध्ये 2T कॉमन येईल बेटा, 2T कॉमन आला, ब्रॅकेट मध्ये राहिलं B प्लस 1 इज इक्वल टू पुढे काय बेटा F मायनस A. सो नेक्स्ट T इज इक्वल टू आय थिंक सो F मायनस A divided by 2 into B plus 1. Dear students, हा बघा ऑप्शन कुठे आहे F minus A. This is the correct option. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ बेटा आपण आता. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बेटा बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिले बघा बेटा, चेक करा. येस या काय म्हणते, पार्टिकल कव्हर्स हाफ ऑफ इट्स टोटल डिस्टन्स, म्हणजे पहिला हाफ विथ स्पीड किती आहे बाळा V1. पुढे काय बोला बेटा रेस्ट हाफ. ए बेटा फर्स्ट हाफ आणि रेस्ट हाफ डिस्टन्स काय झाले इक्वल. किती डिस्टन्स आहे 2. मग डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे, ट्रिपल फॉर्म्युला किंवा V एव्हरेजचा फॉर्म्युला. स्पीड किती आहे रे बाळा V2. परत तुम्हाला काय विचारले ऍव्हरेज स्पीड, आपण 0 मिनिटामध्ये बाळा याचा फॉर्म्युला काढू शकतो. याच्यामध्ये एकच चेक करा डिस्टन्स कसा इक्वल, पहिलं D/2 नंतर किती आहे रे D/2, इक्वल डिस्टन्स आहेत. आणि स्पीड किती आहे बाळा V1, नंतर स्पीड किती आहे बाळा V2. पहिला अर्धा डिस्टन्स V1 न, रिमेनिंग अर्धा डिस्टन्स V2 न. डायरेक्ट फॉर्म्युला, टेन्शन घ्यायचं नाही. V एव्हरेज इज इक्वल टू बोला फॉर्म्युला. हा यस तुमच्याकडनं आला पाहिजे बेटा, बोला. मला वाटतं हा फॉर्म्युला करेक्ट आहे 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2. ओके नीट मध्ये बरेच क्वेश्चन बाळांना असे पण असतात, थोडेसे क्वेश्चन मात्र लेंदी असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनला आपण जाऊया. चला नेक्स्ट पेज, क्वेश्चन नंबर 7. 7 नंबर क्वेश्चनचे आपण 7 द्या बाळांनो. आता बघा काय म्हणते, कार मूव्स फ्रॉम X टू Y. हा X चा विषय आहे. ओके X कडनं कुठं जाणार आहे मूव्ह, कार कुठं मूव्ह झाली Y कडं. ओके किती स्पीड रे बेटा VU. अँड रिटर्न म्हणजे काय बाळांनो, परत फिरली कुठं झाले बाळा X कडं विथ युनिफॉर्म स्पीड किती VD. नो प्रॉब्लेम. आता बघा बाळांनो क्वेश्चन काय म्हणते, एक कार आहे, कार काय गेली बाळा X टू Y गेली, आणि तिथनं काय केली बाळांनो परत कुठं आले बेटा, परत कुठं आली X ला.
एक्स कडनं निघाली वाय कडनं परत कुठं आली बघा एक्स कडं, बरोबर. एक्स टू वाय आणि वाय टू एक्स. डिस्टन्स कसं आहे रे बाळा दोन्ही, हे डी तर हे पण डिस्टन्स किती बाळा डी. जर पाथ इक्वल असेल, जर पाथ इक्वल असेल ना बेटा, तर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. डायरेक्ट फॉर्म्युला आपण लिहू शकतो व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू बोलायचं 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. हा आहे फॉर्म्युला v1 v2 बघा. हा यस, इथं फक्त डी आणि यू रिप्लेस करा. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चनला आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 8. या क्वेश्चन मध्ये बघा बेटा थोडासा डिफरंट क्वेश्चन. काय बोलतंय, स्मॉल ब्लॉक स्लाइड्स डाउन ओके ऑन इन्क्लाइंड प्लेन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. याला आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, बाकी स्टोरी मध्ये देणे गेलं नाहीये. ऑब्जेक्टचं मुवमेंट बघा स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. याचा अर्थ रेस्टचा अर्थ काय होतो, यू किती बाळा 0. आपल्याला क्वेश्चन मध्ये डायनासोर आलं पाहिजे. ओके, at t equal to 0 let SN be the distance traveled by the block in the interval t is equal to n minus 1 to t is equal to n. ओके बेटा, याचा अर्थ तुम्हाला कळतोय म्हणजे SN. आता रेशो विचारला SN to SN plus 1 चा. ठीक आहे बेटा, आपण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. आता नाव वी हॅव SN चा फॉर्म्युला वापरला. SN चा फॉर्म्युला काय असतो, u plus a by 2n minus 1. बाळांनो u किती आहे रे 0. मग हा फॉर्म्युला कसा येईल बेटा, हा आहे माझा ओरिजिनल फॉर्म्युला. आता u 0 आहे काय बेटा, u is a 0 therefore हे काय येईल बघा बाळांनो, SN nth साठी is equal to काय बघा a by 2 काय बेटा 2n minus 1. इक्वेशन फर्स्ट. आणि सेकंड बघा, सेकंड काय रे बाळा, आता SN प्लस 1 म्हणते ना, हे बघा लक्ष द्या. SN प्लस 1 n ला रिप्लेस n इथं पण कराल ना. चला बोला a बाय 2 ब्रॅकेट मध्ये गेला, n ला कोण रिप्लेस करतंय n प्लस 1 2 इंटू बोला n प्लस 1 ओके मायनस किती बेटा 1. सॉल्व केल्यानंतर यस n प्लस 1 इज इक्वल टू a बाय 2. आपण जर सॉल्व केला 2n प्लस 2 मायनस 1 2 मायनस 1 1 म्हणजे इथं काय येतं बघा 2n प्लस 1. हे आलं इक्वेशन नंबर सेकंड. जर आपण इक्वेशन फर्स्ट ला सेकंड ने डिवाइड केलं वी विल गेट आन्सर. जागेची अडचण आहे, तुम्ही पण इथं समजू शकता. या दोघांचा रेशो पाहिजे बेटा, तर a बाय 2 ला a बाय 2 काय होतं कॅन्सल, आणि हे याला नाही तर रेशो मध्ये काय आलं 2n minus 1 to the 2n plus 1. कुठं ऑप्शन आहे बघा बाळांनो असा, हा ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. चलो नेक्स्ट. शांत डोक्याने बाळांनो क्वेश्चन सोडवायचे असतात, गडबड घाई करायची नाही. वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये आपण क्वेश्चन सोडवतोय. पहा बेटा काय दिले क्वेश्चन मध्ये, if velocity of a particle velocity is given काय दिले रे velocity काय म्हणते बेटा a and b are constants then distance traveled by it between 1 second and 2 seconds. ओके नो प्रॉब्लेम. आपल्याकडे वाढणं याचा विषय असा आहे s is equal to बघा आता v dt हा असतो फॉर्म्युला. ओके हा जर आपण वापरला s is equal to बघा बेटा इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण वापरू शकता. ओके पहा s इज इक्वल टू काय बघा इंटिग्रेशन ऑफ 1 टू काय रे बेटा 2. इंटिग्रेशन मध्ये कोण आहे बोला at प्लस bt स्क्वेअर इंटू काय बेटा dt. इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला काय भेटतं s इज इक्वल टू at स्क्वेअर बाय 2 प्लस bt क्यूब बाय 3. लिमिट बोलायचं, लिमिट काय बेटा 1 to 2. सेपरेट करून सॉल्व केलं तर बघा पटकन सॉल्व होतं. s इज इक्वल टू पहिलं लिमिट जर टाकलं तर याच्यामध्ये काय बघा a बाय 2 याचं काय रे बघा t स्क्वेअर
शिल्लक काय t² 1 to 2 1 to 2 प्लस बोला बेटा हे b/3 ब्रॅकेट मध्ये काय बघा t³ 1 to काय बेटा 2. आपण हे सॉल्व केलं प्रॉपरली आपल्याला शेवटी असं भेटतं बाळांनो. पहिलं काय रे a/2 आपण हे सॉल्व करू शकता. इथं बघा 2² 4 -1 प्लस b/3 बोला बेटा काय इथं 2 चा क्यूब किती बघा 8 -1 मग काय इथं शेवटी बेटा बोला a/2 2 - 1 किती 3 म्हणजे हे झालं 3a/2 प्लस 7 8 - 1 किती बघा 7 till 7/3b असा ऑप्शन चेक करायचा आहे बाळांनो. 3/2 आणि 7/3 ऑप्शन मला वाटतं सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा आता बाळांनो. आपला हा जो क्वेश्चन आहे तो कशावरती आहे बघा चेक करा. यस या क्वेश्चन मध्ये काय बघा बाळांनो काय क्वेश्चन मध्ये दिलंय. यस काय दिलं बघा आपण वाचूया. The particle of unit mass undergoes one-dimensional motion, okay, such that velocity varies according to yes. हे रिलेशन दिले आणि विचारले काय a b आणि n कॉन्स्टंट आहेत. x पोझिशन आहे विचारले काय बाळांनो acceleration of the particle as a function of x. थोडं मॅथमॅटिक्स बाळांनो मिक्स केलंय काही अडचण नाहीये. एक फॉर्म्युला आहे तो तुम्हाला याद असला पाहिजे. कुठला फॉर्म्युला आहे कोपऱ्यामध्ये मी फॉर्म्युला लिहितो a = v * dv/dx. हा फॉर्म्युला बघा बेटा जेव्हा ऍक्सलरेशन कुणाच्या फंक्शन मध्ये पाहिजे x च्या नॉट a t च्या फंक्शन मध्ये येतं. हे कुणाच्या फंक्शन मध्ये बाळांनो x च्या फंक्शन मध्ये. चला मग v आपल्याकडे vx आहे आपण काय करूया a काढूया. a = काय बाळांनो आता बघा जेव्हा आपण याला सोडवत असताना काय करायचं बाळांनो याला विथ रिस्पेक्ट टू x सोडवलं आपण काय करू याला सोडून घेऊ बाळांनो. सॉल्व केल्यानंतर बघा काय येतं. यस चेक करा बेटा. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. काय घेऊया dv/dx. याला डिफरन्शिएट केलं x ना काय येईल बघा बेटा हे -2 पुढे येणार आहे बेटा. ओके मायनस बघा मायनस पुढे येणार काय ना बेटा समोर आलंय बाळा -2n into bx⁻² -2n-1 हा आला dv/dx. आता बघा बाळांनो हा dv/dx आहे. माझ्याकडे vx काय आहे चेक करा. vx आहे बाळांनो bx⁻² आणि मी तुम्हाला फॉर्म्युला काय म्हणतोय ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला इन दी फॉर्मॅट कुठल्या फॉर्मॅट मध्ये बाळांनो इन दी फंक्शन ऑफ x हा आहे फॉर्म्युला. हा जर आपण टाकला तर बघा बेटा काय येतं a = v * dv/dx. a = v आहे bx⁻²n मल्टिप्लाय मध्ये हे काय बाळा -2n काय बाळा इथं bx⁻² -2n-1 आपण हे सॉल्व केलं तर a = मला वाटतं -2n समोर येईल. -2n जर समोर आलं ना सर तर कॅल्क्युलेशन मध्ये काय राहतं शिल्लक बघा आपण व्यवस्थित आन्सर लिहू बेटा. शेवटी काय शिल्लक राहणार बाळांनो बघा शेवटी शिल्लक असं राहतं बेटा a = -2n b. आता बघा b आहे बरोबर याच्यामध्ये काय बाळांनो बघा b आणि b काय होईल बेटा b² आणि x च्या डोक्यावर बघा हे -2n -1 आणि -2n ते होईल -4n-1 असा ऑप्शन चेक करा ज्याच्यामध्ये या टर्म आहेत -2nb² x⁻²4n-1 बाकीचे ऑप्शन वेगळे आहेत. मला वाटतं a इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. ओके बेटा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघा बरं आता डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ऑफ मास m ते काय म्हणते मुव्हिंग अंडर वन डायमेन्शन. ओके अंडर क्वेश्चन नंबर 11. ओके पुढे काय दिलं मला सांगा. व्हॉट इज गिवन काय बाळांनो त्याने
ए रिलेशन दिले बेटा. आणि काय विचारलंय बाळा, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल व्हेन इट्स वेलॉसिटी इज 0. ओके, डिस्प्लेसमेंट पाहिजे कुठल्या टाइमला, जेव्हा वेलॉसिटी किती असेल 0. म्हणजे बेटा त्याला आपण रिअरेंज करून लिहूया व्यवस्थित. रिअरेंज केलं तर काय बोल बेटा, √3 इज इक्वल टू टी मायनस एक्स. मी का करतो असं ते लक्षात ठेवा बेटा. t-3 जर आपण स्क्वेअर केला दोन्ही साईडचा, हे एक्स आहे सॉरी, जर स्क्वेअर केला बेटा दोन्ही साईडचा स्क्वेअर करावं लागेल बघा बाळांनो. आता बघा हे काय बेटा, √x इज इक्वल टू t-3. हा यस, स्क्वेअर केला तर बेटा x इज इक्वल टू t-3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे आलं बेटा. आता बघा ते डिस्प्लेसमेंट पाहिजे, काय पाहिजे, एक्सच पाहिजे. पण आता टाइम आहे का, नाहीये, दोन व्हेरिएबल. टाइम पाहिजे म्हटल्यावर कंडिशन काय दिले, व्हेन इट्स वेलॉसिटी इज 0. वेलॉसिटी 0 करून आपल्याला टाइम काढायचा आहे. वेलॉसिटी बरोबर काय बाळा, dx/dt. सोडवलं तर बघा बेटा काय येईल, हे काय येईल बघा, 2 पुढे आला, 2 × t-3 चा पॉवर 2 - 1 म्हणजे तेवढंच. आता मला सांगा, वेन वेलॉसिटी इज 0, त्यांनी बोललंय वेलॉसिटी 0, टाका वेलॉसिटी 0 बेटा. सो वी विल गेट, आपल्याला काय भेटतं बघा, हे टाकल्यानंतर 0 इज इक्वल टू 2 × ब्रॅकेट t-3. सो नेक्स्ट हे 0 होईल बेटा. टी किती आलं रे बाळा, 3. हे काय करा, इक्वेशन फर्स्ट जे आपण काढल्याच्या मध्ये टाका बेटा. इक्वेशन फर्स्ट मध्ये जर टाकलं, सो x इज इक्वल टू काय बाळा, 3 - 3 चा स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू व्हॉट बेटा, 0. सो x इज इक्वल टू 0. विच ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन, सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला बेटा. नेक्स्ट क्वेश्चन अजून याच्यापेक्षा बाळांनो छान आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा बेटा. येस, आता बघा या क्वेश्चन मध्ये येस काय दिले बेटा बघा, पार्टिकल हॅज अ इनिशियल वेलॉसिटी. हे कट करा, पॉइंट नाही याच्यामध्ये, हा पण पॉइंट नाहीये. ओके, 2i + 3j and acceleration 0.3i + 0.2j, magnitude of velocity after 10 सेकंड. किती सेकंड बाळा, 10. टाइम दिलाय बेटा, ऍक्सलरेशन ए दिलाय बेटा, हा टी दिलाय बेटा, इकडे काय रे बाळा, हे यू आहे बेटा. आणि आपल्याला काय पाहिजे बाळा, वेलॉसिटी. आपल्याकडे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे बाळा. काय इक्वेशन आहे, v बार इज इक्वल टू u बार प्लस a बार t. ओके, बार बार देखो, बघा बेटा काय बघायचं मग, v बार इज इक्वल टू u बार बघा बेटा, 2i + 3j + at म्हणतं ना, हे आपल्याकडे आहे बाळा. काय आहे बाळा, 0.3i + 0.2j इंटू काय रे बेटा, टी किती आहे, 10. हे सॉल्व्ह केल्यावर 10 न मल्टिप्लाय केलं, हा पॉइंट काय करतो बाळा, 10, हा 10 पॉइंट खाऊन टाकल. इट बिकम्स v बार इज इक्वल टू 2i कॅप. काय बेटा बघा, 2i कॅप. चलो जरा स्पीडनी कॅल्क्युलेशन करूया. 2i कॅप प्लस 3j कॅप. ओके, प्लस हे काय बेटा, 10 न मल्टिप्लाय केलं, 3i कॅप प्लस 2j कॅप. फायनली v बार इज इक्वल टू 3 + 2, 3 आणि 2 5, 5 आहे. आणि काय बाळा, 5j. हे आलं माझं v बार. आता मला काय पाहिजे बाळा, मॅग्निट्यूड पाहिजे. सो v इज इक्वल टू बघा, √5² + 5² म्हणजे 2 वेळेस 5चा स्क्वेअर म्हणजे 5√2. 5√2 विच वन इज द करेक्ट, यस 5√2 इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चनला काय बघा बेटा, नेक्स्ट क्वेश्चनला चला पुढचं पेज. यस, खूप भारी मस्त क्वेश्चन आहे बेटा. काय दिलंय, एक्स दिलाय बेटा. काय दिलाय, एक्स दिलाय, पोझिशन दिलाय, डिस्प्लेसमेंट दिले बेटा. त्यांनी काय बोलते बेटा, रिटार्डेशन ऑफ द पार्टिकल व्हेन इट्स वेलॉसिटी बिकम 0. सेम क्वेश्चन बघा बाळांनो आपण सॉल्व्ह केला. ओके, सेम क्वेश्चन. ठीक आहे, आपण सोडू बेटा परत अजून. एक्स इज इक्वल टू व्हॉट,
8 प्लस 12t मायनस टी क्यूब. आपण याला सॉल्व्ह केलं बेटा. v इज इक्वल टू बोलायचं बेटा dx बाय dt. डेरिव्हेटिव्ह घ्या बेटा 0 प्लस 12 मायनस 6t स्क्वेअर. ही आले बाळा वेलॉसिटी. त्याने काय बोलते फाइंड इट्स एक्सेलरेशन. v आपण काढून ठेवू बेटा. v किती येईल बाळा बोल 12 मायनस 6t स्क्वेअर. हे बाजा v आलं बेटा. त्यांनी काय बोलले बेटा फाइंड काय बोलतं रिटार्डेशन व्हेन वेलॉसिटी बिकम 0. मग एक्सेलरेशन काढू बेटा. आपण काय करू इथं 0 ची व्हॅल्यू टाकू बेटा पहिलं 0. आता वेन वेलॉसिटी हे का करतोय बेटा माहितीये का त्यांनी तसं डाटामध्ये दिलंय बेटा. काय बोलतोय ते बोलतं टाइम कुठे टाइम पाहिजे ना. टाइम कधी काढायचा जेव्हा वेलॉसिटी किती आहे 0. वेन कधी बेटा वेलॉसिटी काय असेल 0. टाका बरं 0. 12 मायनस 60 स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट 0. सॉल्व करा बेटा. सॉल्व केल्यावर बघा 6t स्क्वेअर इज इक्वल टू 12. 6 2 बघा चेक करा बेटा. 6t स्क्वेअर होईल का 3t स्क्वेअर. हे 3t स्क्वेअर होईल बेटा. चेक करा. लेट्स डू द कॅल्क्युलेशन प्रॉपरली. हे किती होईल बेटा 3t स्क्वेअर. हे येईल बाळा 3t स्क्वेअर. हे पण किती येईल बाळा 3t स्क्वेअर. ओके. आणि मग हे किती बाळा इथं पण किती बेटा बोला हे 3t स्क्वेअर आहे. सॉरी किती बेटा हे येणार आहे 12 मायनस 3t स्क्वेअर इक्वल टू 0. हे आपण परत पुढे सॉल्व केला तर बघा बेटा हे आपल्याकडनं उलट झालं होतं. बघा बेटा हे 3t स्क्वेअर इक्वल टू किती बाळा 12. याच्यावरनं आपण सॉल्व केलं 3 4 t स्क्वेअर इक्वल टू 4. स्क्वेअर रूट काढलं तर टाइम कधी निगेटिव्ह असतो का नाही. टाइम कधीही निगेटिव्ह नसतो. मग t चं व्हॅल्यू किती आलं बाळा 2 सेकंड. सेम पॅटर्न बाळानो क्वेश्चन मगाशी आपण सॉल्व केलेलं आहे. टी किती आलं रे बाळा टी इक्वल टू किती आलं बाळा 2 सेकंड. मला ऍक्सलरेशन पाहिजे. ऍक्सलरेशन म्हणजे dv बाय dt. डेरिव्हेटिव्ह घेतला तर a इज इक्वल टू हे बघा हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्या किती बाळानो 0 मायनस 3 टू 60. हे आलं 6 इंटू टी. याच्यामध्ये काय करायचं बाळा ऍट t इक्वल टू 2 सेकंड व्हॅल्यू पुट करा बरं. a इक्वल टू काय बाळा 6 मायनस 2 किती बाळा 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 12 मायनस 12 ऍक्च्युली रिटार्डेशन असल्यामुळे किती घ्यायचं बाळांनो 12 घ्यायचं. नेक्स्ट बघा बेटा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय यस नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा नेक्स्ट मध्ये काय बाळांनो बॉडी इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी किती दिले रे बाळांनो 30 मीटर पर सेकंड. कुठे चालले ईस्ट. आफ्टर 10 सेकंड टाइम दिला बेटा इट्स वेलॉसिटी बिकम्स 40 मीटर पर सेकंड टुवर्ड्स कुठे बाळा नॉर्थ. द ऍव्हरेज ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी. ओके. आता बघ बेटा v1 दिलाय. v1 किती आहे रे बेटा 30 टुवर्ड्स ईस्ट. ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन फर्स्ट ऑफ ऑल and then go for the calculations. Okay, but we don't have that much time, so we'll explain in a minimum time. 30 मीटर ईस्ट म्हणजे बघ बेटा हे असं चालले बॉडी. ही बॉडी कुठे चालले बघा ईस्टला. तर ही माझी v1 आहे 30 ईस्ट म्हणजे काय आय कॅप. सेकंड काय बाळा आफ्टर 10 सेकंड कुठे जाणार आहे बाळांनो 40. हे वर जाणार आहे 40 न. ओके वरती गेलं v2 किती आहे बाळा 40 जे कॅप. आता बघ बेटा त्यांनी काय बोलले हे इनिशियल आणि कुठलं आहे फायनल. आफ्टर 10 सेकंड आहे बेटा. डेल्टा व्ही बोला बरं फटाफट. डेल्टा व्ही बार बरोबर v2 बार मायनस v1 बार. कॅल्क्युलेशन जर बाळा आपण हे केले v2 बार बघा v2 किती आहे 40. सो डेल्टा v बार इक्वल टू v2 इज 40 जे मायनस 30 आय कॅप. हे सॉल्व केलं बेटा. मॅग्निट्यूड आपण याचं काढलं बेटा. डेल्टा व्ही इज इक्वल टू रूट 40 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर. सो डेल्टा व्ही इज इक्वल टू 40 स्क्वेअर किती आहे रे बेटा 1600 आणि 30 किती आहे रे बाळा 900.
हे सॉल्व्ह केलं तर डेल्टा व्ही किती येईल बोला बेटा? 1600 अधिक 900 2500. म्हणजे आपलं जे फायनल आन्सर आहे बाळांनो, इट विल बी डेल्टा व्ही इज इक्वल टू व्हॉट बेटा? 50 मीटर पर सेकंड. बट व्हॉट इज आस्क्ड? विचारलंय काय रे बाळा? विचारलंय त्यांनी काय बेटा? ऍव्हरेज एक्सेलरेशन. आय थिंक सो टाइम इज गिवन. येस, टाइम किती आहे बेटा? 10 सेकंड. पुट द व्हॅल्यू ए ऍव्हरेज इक्वल टू डेल्टा व्ही बाय टी. सो इट इज इक्वल टू 50 बाय टाइम आहे 10. 0 ला 0 मेला, राहिले किती बाळा? 5. 5 इज द करेक्ट आन्सर. व्हॉट इज द नेक्स्ट? नेक्स्ट मध्ये बघा बेटा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, चला पुढे. क्वेश्चन नंबर 15. येस, 15 मध्ये काय बाळांनो? पार्टिकल हॅज इनिशियल वेलॉसिटी. येस, यू बार इज गिवन. यू बार इक्वल टू व्हॉट? 3i cap plus 4j cap. ओके. एक्सेलरेशन a cap. बोला 0.4i plus 0.3j. One more thing is given. Speed after 10 seconds. Yes. Speed after 10 seconds. Time दिलाय बाबा. काय दिलाय दादा? टाइम दिलाय 10 सेकंड. विचारलंय काय बाबा? स्पीड. आता स्पीड म्हणजे काय हा मला प्रश्न पहिला पडतो. ओके, असे प्रश्न पडल्यामुळेच अडचण येते. इकडे बघा बेटा, व्ही बार इज इक्वल टू बोला बाळांनो यू बार प्लस ए बार टी. मगाशी आपण सेम क्वेश्चन सॉल्व्ह केलाय, परत तोच क्वेश्चन आला बेटा. व्हॅल्यू टाका आणि आन्सर मिळवा. बोला व्ही बार इज इक्वल टू यू बार किती आहे बेटा? 3i प्लस 4j प्लस ए बार आहे बघा माझ्याकडं. किती आहे बाळा हा ए बार? ते लिहूया 0.3i 0.4 आहे, सॉरी 0.4. हे कॅल्क्युलेशन एक्झाम मध्ये चेक करायचे बरं का बाळांनो, उलटा होता चुकून. 0.4i प्लस 0.3j इंटू काय रे बेटा? 10 आहे. किती आहे बेटा? 10. हे सॉल्व्ह केलं तर वी विल गेट काय बेटा? 4i प्लस 3i प्लस 4j. किती बेटा? बोला 3i प्लस 4j. ओके, प्लस हे 10 ने मल्टिप्लाय केलं तर पॉइंट खाऊन टाकील ना हा. किती आला मग हा? 4i प्लस 3j. आता आय मध्ये आय मिक्स करा, जे मध्ये जे. सो व्ही बार इक्वल टू 7i प्लस 7j. व्ही बार वेलॉसिटी त्यांनी विचारले काय बाळा? स्पीड. स्पीड म्हणजे याचं मॅग्निट्यूड घ्यायचं झालं. मॅग्निट्यूड म्हणजे रूट मध्ये काय बाळा? 7 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर. It is equal to 7 into root 2. I think so. Option number B is our correct option. हे बघा खूप इझी क्वेश्चन आहेत. पट 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 बाळांनो क्वेश्चन होतात. 1 मिनिटच्या वर आपला कुठलाच क्वेश्चन बाळांनो जाऊ द्यायचं नाही. आपल्याला सॉल्व्ह करताना प्रॉपर वेनी प्रॅक्टिस करायचं. फिजिक्स मध्ये कुठलाच क्वेश्चन अवघड येत नाही. चला बेटा, हा क्वेश्चन थोडासा वेगळा, समथिंग डिफरंट. हा वेगळाच क्वेश्चन बनवून एक्झामला आला होता. याच्यामध्ये सगळं मॅथमॅटिक्सच आहे बेटा. आपण याला इझी करूया. या बोर्डकडे काय दिलं बेटा? बघा एक्स. एक्स इज इक्वल टू काय दिले बेटा? टी प्लस 5 चा पॉवर -1. क्वेश्चन रेडिंग बघा बेटा. एक्स इज गिवन. व्हॉट इज आस्क्ड? एक्सेलरेशन ऑफ ए पार्टिकल इज प्रोपोर्शनल टू. बघा वेगळा क्वेश्चन आहे थोडासा. आता काय मग? आता आपण वेलॉसिटी पहिलं काढू. वेलॉसिटी बरोबर dx बाय dt. चला याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय बघा? -1 म्हणजे मायनस ब्रॅकेट मध्ये काय बेट? t प्लस 5 चा ब्रॅकेट वर किती बेटा? -2. सो एक्सेलरेशन a इज इक्वल टू व्हॉट? dv बाय dt. हे सॉल्व्ह केलं तर मायनस पुढे आला. ओके, मायनस पुढे आला तर 2 इंटू वरती काय बघा? t प्लस 5 वरती किती? -1 अजून किती आला बेटा? 3. हे आहे डेरिव्हेटिव्हची टर्म. नाव आता आपण ऑप्शन चेक करू. पहिला ऑप्शन काय म्हणते? वेलोसिटी डोक्यावर पॉवर किती? 3/2.
म्हणजे ऍक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी मधलं रिलेशन पहिलं आपण चेक करू. त्यांनी दिले 3/2. व्हेलॉसिटी माझ्याकडे आहे सर माझ्याकडे व्हेलॉसिटी आहे. हे बघा सर माझी व्हेलॉसिटी. याला आपण काय करू, व्हॅल्यू टाकूया. चला बेटा करा, आपण ट्राय करूया. टाकली व्हॅल्यू तर काय बघा, v चा पॉवर 3/2 मीन्स हे बघा बेटा इथं आहे t+5 चा पॉवर किती -2 आणि त्याचा परत पॉवर किती आहे बाळांनो 3/2. हे बघा पॉवरचा पॉवर म्हणजे त्याचं होत असतं मल्टिप्लिकेशन. हे येतं t+5 चा वरती बघा 2 ला 2 काय होतं बेटा कॅन्सल. 2 ला 2 होणार आहे कॅन्सल. हे 2 ला 2 काय झालं बेटा कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग टर्म, रिमेनिंग काय राहतं बाळा -3/2. सॉरी 2 ला 2 काय झालं रे बेटा कॅन्सल. 2 ला 2 कॅन्सल तर इथं काय राहतं बाळांनो फक्त -3 आणि ती टर्म म्हणजे काय दॅट इज नथिंग बट आवर ऍक्सलरेशन. इथं चेक करा. इथे जर आपण हे पूर्ण सॉल्व्ह केलं ना 3/2 च तर आपल्याकडे काय राहतं बाळांनो, त्याने आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं हे आपल्याला पहिलं चेक करावं लागतं बेटा. त्याशिवाय आपण, आणि आता इथं 2 आहे बेटा, त्याने विचारले प्रोपोर्शनल टू. काय विचारले बाळांनो प्रोपोर्शनलिटी मध्ये जर आपण गेलो तर ही जी टर्म आहे ना ही टर्म कोणाची आहे रे बाळा, ही टर्म आहे ऍक्सलरेशन वाली टर्म. कुठली बाळा ऍक्सलरेशन मध्ये पण बेटा ऍक्सलरेशनला हेच आहे. ऍक्सलरेशन मध्ये टी च्या डोक्यावर पॉवर -3 आहे. इथं पण किती आला -3 म्हणजे प्रोपोर्शनल टू कुणाला येतं रे बाळांनो ऍक्सलरेशनला. हे इथं 2 आहे सर, इथं 2 कुठे नाही बेटा, हे आपल्याला त्यांनी विचारलंय काय प्रोपोर्शनल टू, त्यामुळे त्याचा विचार आपल्याला करता येणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय दिले बेटा बघा. पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम रेस्ट अंडर द एक्शन ऑफ ए कॉन्स्टंट फोर्स. ओके इफ द डिस्टन्स कवर्ड इन फर्स्ट 10 सेकंड किती आहे बेटा S1. ओके नेक्स्ट and covered in the first 20 seconds किती आहे बेटा S2. नो प्रॉब्लेम. आता स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, रेस्ट मध्ये म्हणजे बेटा u किती आहे रे 0. आपल्याकडे फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू ut प्लस हाफ AT². बरोबर, हा आपला फॉर्म्युला आहे बेटा. आता बघा गंमत अशी एक इनिशियल 0 आहे म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर पहिलं टाकलं S1 च, S1 इज इक्वल टू u0 बेटा हाफ ऍक्सलेशन किती आहे a t². पहिल्यामध्ये t1 किती आहे, t1 इज 10 सेकंड. किती सेकंड बेटा 10. इथं बघा 10 सेकंड दिलेत. 10 चा स्क्वेअर किती येतो बाळा 100. दुसऱ्यामध्ये बघा t2 किती आहे रे t2 20 सेकंड. 20 सेकंड आहे बाळांनो. फॉर्म्युला तोच S2 इज इक्वल टू 1/2 a इंटू 20 चा स्क्वेअर किती रे बाळा 400. डिअर स्टुडंट्स इथं u0 असल्यामुळे S इक्वल टू किती येतो बाळांनो हाफ AT². आणि हाच फॉर्म्युला घेऊन आपण पुढे गेलेलो आहेत. S1 आणि S2 दोन्ही पण आपल्याकडे बेटा तयार आहे. चेक करा, हा माझा S2 हा माझा S1. आपल्याला पाहिजे रेशो, दोघांमध्ये रिलेशन आपल्याला काढायला जमलंच पाहिजे बाबा. इकडे बघा S1/S2. आपण हे जर टर्म तिथे टाकली चेक करा बघा ना. हाफ आपला हाफ काय होईल बेटा 1/2 a इंटू 100 डिवाइडेड बाय 1/2 a इंटू 400. व्हेरी व्हेरी इझी. तुम्ही इझिली बाळांनो कॅल्क्युलेट करू शकता. चेक करा बाय टू ए मेला 0 मेला राहिलं किती 1/4. फायनल आन्सर बोला. फायनल आन्सर मध्ये चेक करा S1/S2 इज इक्वल टू 1/4. लुक ऍट द ऑप्शन. यस S2 इज इक्वल टू 4S1. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चनला चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18 मध्ये बघा. हा क्वेश्चन कुठला आहे 2008 चा. ओके ओल्ड इज गोल्ड. काय बोलले बाळांनो याच्यामध्ये पण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. रेस्ट पासून स्टार्ट झालं रे झालं की u इज इक्वल टू काय 0. सर माझे कॉन्सेप्ट क्लिअर नाही.
बेटा क्वेश्चन केअरफुली रीड कर. फ्रॉम रेस्ट मीन्स u0 आणि मुव्हिंग विथ ऍक्सलरेशन किती दिले रे बाळा 4/3. हे किती आहे रे बेटा 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट इज नेक्स्ट? ते काय विचारतंय बेटा? त्यांनी काय विचारलंय? डिस्टन्स ट्रॅव्हल कधी वेळा इन दी थर्ड सेकंड. डिस्टन्स ट्रॅव्हल इन एन सेकंडचा फॉर्म्युला मला तुम्ही सांगायचे. डिस्टन्स ट्रॅव्हल इन एन सेकंडचा फॉर्म्युला असतो SN इज इक्वल टू यू तर 0 आहे बाळांनो. राहिली टर्म कुठली? a/2 ब्रॅकेट मध्ये 2n - 1. बेटा n म्हणजे n किती आहे बाळा इथं थर्ड. n फॉर किती बेटा 3. हा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटतं बाळा 10 ते 20 सेकंदामध्ये. मग आता इथं बाळा n इज इक्वल टू किती रे बेटा थर्ड मीन्स किती बेटा 3 जर व्हॅल्यू पुट केली तर यस कुठल्या सेकंड मध्ये बेटा थर्ड सेकंड मध्ये. एस थर्ड इज इक्वल टू हे किती आहे 4/3 इंटू किती बाळा 2 ब्रॅकेट मध्ये 2 × 3 - 1. सॉल्व्ह केला आपण तर आपल्याला आन्सर भेटतं बाळा S इज इक्वल टू हे 2 to the 4 2/3 इंटू बघा 3 दोन्ही 6 अधिक -1 किती बेटा 5. सो फायनल आन्सर विल बी 10/3. कॅल्क्युलेट करायची गरज आहे का नाही? ऑप्शन बेटा अवेलेबल आहे 10/3 मीटर. सो नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊयात. मानो झाला आता शेवट बेटा. सेकंड लास्ट क्वेश्चन ग्राफ वाला क्वेश्चन आहे बघा. हा क्वेश्चन 2000 कितीचा आहे 8चा. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बेटा? पार्टिकल शोज अ डिस्टन्स टाइम कर्व ऍज शोन इन दिस फिगर. द मॅक्झिमम इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस म्हणजे डेरिव्हेटिव्ह. त्या ठिकाणी मला सांगा हिच्यामध्ये बघा मॅक्झिमम हे एसटी ग्राफचा एक लक्षात ठेवा याचा जो v असतो ना म्हणजे स्लोप असतो ना स्लोप तो म्हणजे काय रे बाळा याचं व्हेलॉसिटी असतं. काय असतं बेटा व्हेलॉसिटी. जास्त स्लोप कुठे आहे इथं तर बाळांनो सी पॉइंटला जर आपण गेलात तर सी पॉइंट एकदम असा बेटा तिथे जास्त स्लोप आहे. या ठिकाणी स्लोप कसा होतो मॅक्झिमम. कसा होतो तिथं व्हेलॉसिटी काय होते बाळा मॅक्झिमम. कारण स्लोप म्हणजेच काय असतो बेटा स्लोप म्हणजेच काय असतो बाळांनो स्लोप मॅक्झिमम व्हेलॉसिटी पण काय होते बाळांनो मॅक्झिमम. मला वाटतं बी ऑप्शन हा आपला कसा आहे करेक्ट ऑप्शन. सी पॉइंटला व्हेलॉसिटी कशी आहे मॅक्झिमम. पहा नेक्स्ट पेज. यस काय दिलं रे बाळांनो? पार्टिकल मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन विथ ए कॉन्स्टंट एक्सेलरेशन. कसं चाललंय बाळा? ओके कॉन्स्टंट एक्सेलरेशन. इट चेंजेस its velocity from 10 meter per second to 20 meter per second while passing through a distance of 135 meter. Okay, in a t second. Value of t is बोर्ड कडे बघा बाळांनो. येस आता बघा चला इनिशियल व्हेलॉसिटी दिली तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी दिले. u किती आहे रे बाळा 10. इनिशियल ला म्हणायचं u. फायनल किती आहे बाळांनो 20. चलो यस 135 मीटर म्हणते ना. यस किती आहे रे बाळा 135 मीटर. ओके याच्यापासून आता विचारलंय व्हॅल्यू ऑफ टी. ओके याच्यावरनं काय बाळा आपण ए कॅल्क्युलेट करूया मग आपण टी काढूया. कुठलं कायनेमॅटिकल इक्वेशन थर्ड v² इज इक्वल टू u² प्लस 2as. याच्यावरनं मला आपल्याला ए पाहिजे. ए आल्याशिवाय बाकी येत नाही बाळांनो. तर आपण हे सॉल्व्ह केलं समजा v किती आहे रे बाळा v आहे 20 चा स्क्वेअर किती 400 किती आहे 10 चा स्क्वेअर किती बेटा 100 प्लस 2 इंटू ए पाहिजे आणि मल्टिप्लाय मध्ये 135. हे सॉल्व्ह केलं आपण तर हे 400 मायनस किती बाळा 300 इज इक्वल टू हे किती बाळा 135 इंटू 2 270 इंटू ए इज इक्वल टू किती बाळा 300 डिवायडेड बाय काय 270. कॅल्क्युलेशन बनवा इझी. या 0 0 कॅन्सल किती आला बाळा 10/9. हे आला ऍक्सलरेशन. इथं आपला क्वेश्चन संपलेला नाही. आपल्याला त्यांनी काय विचारलंय बाळा हे आलं 10/9. 10/9 माझं काय आलंय बेटा ऍक्सलरेशन. त्यांनी काय विचारलंय व्हॅल्यू ऑफ टी. कायनेमॅटिकल इक्वेशन फर्स्ट उचला
v इज इक्वल टू u प्लस at. हे बघा फिक्स काही नसतं, क्वेश्चन मध्ये आपल्याला तसा चेंज करावा लागतो. v इज इक्वल टू काय u प्लस at, तसा फॉर्म्युला पण आपल्याला घ्यावा लागतो. याच्यामध्ये v किती आहे रे बेटा 20, u किती आहे रे बाळा 10, ये किती आलंय बेटा 10/9 इंटू काय रे बेटा टाइम. कॅल्क्युलेशन थोडेसे आपण करू शकता. 20 मायनस 10 किती राहिलं 10. इकडे पहा 10/9 इंटू काय बाळा t. मला वाटतं 10 ला 10 काय होतं 10 10 टन टन कॅन्सल. राहिलं काय बेटा बोल बेटा t इज इक्वल टू व्हॉट 9 सेकंड. ओके तर डिअर स्टुडंट्स हा याच्यामधला होता शेवटचा क्वेश्चन. तर आपण या लेक्चर मध्ये 1D चे सगळे पीवायक्यूज बेटा कव्हर केलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.